जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील व्हॉइस ऑफ नंदुरबार ही स्पर्धा म्हणजे नवोदित गायक कलावंतांसाठी हक्काचा मंच असून येथूनच जिल्ह्यातील प्रतिभावंत कलावंत उदयास येतील असे मत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केले। ते रोटरी क्लब ऑफ नंदनगरी आयोजित व्हॉइस ऑफ नंदुरबारच्या पारितोषिक वितरण समारंभात बोलत होते। नंदुरबार जिल्ह्यातील नवोदित गायक कलावंतांसाठी व्हॉइस ऑफ नंदुरबार या कराओके गीत गायन स्पर्धेच्या 6व्या पर्वाचे आयोजन नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे करण्यात आले होते। या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक्ट 3060 चे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पिंकीबेन पटेल, हिरा उद्योग समूहाचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर रवींद्र चौधरी, डीजी आशिष पटवारी, उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, असिस्टंट गव्हर्नर सौरभ मुनोद, मनोज रघुवंशी, किशोर रघुवंशी, सुमुल पटेल, रितू पटवारी, रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष नंदकिशोर सूर्यवंशी, महेश रघुवंशी, विवेक जैन, राहुल पाटील आदी उपस्थित होते। व्हॉइस ऑफ नंदुरबार ही स्पर्धा 2 गटात घेण्यात आली। सदर स्पर्धेच्या अंतिम फेरीत मोठ्या गटात 28 तर लहान गटात 12 अशा 40 स्पर्धकांची निवड करण्यात आली होती। या स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातील अनेक प्रतिभावंत नवोदित गायकांनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेचे परीक्षण चंद्रशेखर चव्हाण व अपेक्षा पवार यांनी केले, तर प्राथमिक फेरीसाठी अजय वळवी व रवी सूर्यवंशी यांनी परीक्षण केले होते। विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले। यावर्षी व्हॉइस ऑफ नंदुरबारचा मानकरी विशाल गोपीचंद सपकाळे हा ठरला, तर लहान गटात प्रीती रवींद्र सपकाळे ही मानकरी ठरली। विजेत्यांना आमदार चंद्रकांत रघुवंशी व मान्यवरांच्या हस्ते अनुक्रमे ₹15,000 व ₹7,000 किमतीचे संगीत साहित्य, आकर्षक गौरवचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले, तर इतर विजेत्यांना देखील संगीत साहित्य, आकर्षक गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोजेक्ट कोच चेअरमन किरण दाभाडे यांनी केले, तर आभार प्रोजेक्ट चेअरमन नागसेन पेंढारकर यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरियन युवराज पाटील, रमाकांत पाटील, डॉक्टर विशाल चौधरी, निलेश तवर, शब्बीर मेमन, जितेंद्र सोनार, सय्यद इसरार अली, मन्नाभाई पटेल, आकाश बेदमुथा, फखरुद्दीन जलगणवाला, प्रवीण पाटील, जितेंद्र पाटील, अंकित जैन, राजनसिंग चंदेल, सनी जैन, विकास तोष्णीवाल, युनुस सय्यद, प्रवीण येवले, तुषार रावल, प्रशांत कोटेचा, अंकित ओस्तवाल, पराग शाह, पंकज मराठे, मुर्तजा बोरा, ॲड. प्रेमानंद इंद्रजित, संदीप रंगलानी, मिलिंद पहुरकर आदींनी परिश्रम घेतले। रोटरी क्लब ऑफ नंदनगरी आयोजित व्हॉइस ऑफ नंदुरबार 6चा निकाल मोठा गटातील प्रथम विशाल गोपीचंद सपकाळे, द्वितीय अनुराग जगदाळे, तृतीय पंकज सुनील चौधरी, उत्तेजनार्थ रीता यशवंत बुलाले, उत्तेजनार्थ गणेश यशवंत बागुल, तर लहान गटात प्रथम प्रीती रवींद्र सपकाळे, द्वितीय मनस्वी चंद्रकांत इशी, तृतीय सम्राज्ञी अशोक पाडवी, उत्तेजनार्थ शुभम संदीप वसावे, उत्तेजनार्थ हर्षदा विश्वनाथ पटेल यांना बक्षिसे देण्यात आली। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार।
पदग्रहण सोहळ्याच्या साठी व्हॉइस ऑफ काय नंदुरबार च्या कार्यक्रमात आमचा रघुवंशी या दोघांनाही मी मनापासून शुभेच्छा देतो की त्यांनी आजपासून नव्या पर्वाला सुरुवात केली आणि ते सुद्धा सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं काम करतील अशी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या नंदनगरीचे उद्योजक रवी बापू, आशिषजी पटवारी, सौरभजी मुनोद, खास खरगोणून आलेले माझे बंधू मनोजजी रघुवंशी, प्रथमेश बाबा, उपस्थित सर्वच, पिंकीबेन पटेल, त्यांच्याबरोबर आलेले अजून कोणी सहकारी असतील तर ते सर्व, कारण नावं घ्यावे लागतात क्योंकि तुम्हारे साथ भी हमको फिरना ही पड़ता, मैं भी फिरता मेरी मिसेस के साथ कायम। पण एकंदरीत सर्वच व्यासपीठावर बसलेले सर्व शहरातील मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले नंदनगरीतील सर्व माझ्या सहकारी मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम नंदुरबार मध्ये सुद्धा कलाकार आहेत हे तुम्ही दरवर्षी कार्यक्रम घेऊन सिद्ध करत असतात आणि आज ज्यांना ज्यांना पारितोषिकं भेटली, जिनको जिनको बक्षीस मिला है, उन सबको दिल से शुभकामनाएं देता हूं कि आपण एकदम चांगलं, कारण खोके एवढे जड होते म्हणतो नुसतं खोका बड़ा लाइले माल है कि नहीं भगवान को मालूम, पर खोका भी हमारे से उठ नहीं रहा, इसका मतलब माल अंदर है। आणि त्याच दृष्टिकोनातून ज्या मुलांनी, कारण त्यांना सगळे मला वाटतं इन्स्ट्रुमेंट दिले तुम्ही, म्हणजे वो घर में गाते ही रहेंगे दिन भर, पण एकंदरीत सगळ्या तयारीनिशी त्यांना सगळं काही दिलंय, त्या सगळ्या स्पर्धकांचं मी मनापासून अभिनंदन करतो। सूर्यवंशीजी आणि आमचा रघुवंशी दोघांनी रोटरीच्या यात पदार्पण केलेलं आहे, चांगलं काम करतील, कारण रोटरी ही काही सत्ता भोगायची संस्था नाही, समाजाच्या हितासाठी कुठलंही काम, कुठलेही प्रोजेक्ट, कोई भी प्रोजेक्ट लेके काम करना ये रोटरी का काम है। हम तो भी हमारे मतलब के सिवा कुछ काम नहीं करते, हमको मालूम है सामने चुनाव आएगा उस दिन वो हमको वोट देने वाला है, इसके लिए हम उसका काम करते, पर तुम्हारा कुछ वैसा नहीं रहता। मैं हर टाइम पे मैं बोलता कि कुछ सीखना है देश के नेता लोगों ने, तो उन्होंने रोटरी के प्रोग्राम में जाने को आना, क्योंकि हमारे वहां टर्म पूरी हो गई तो भी नेता गद्दी छोड़ने को तैयार नहीं रहता। यहाँ उल्टा है, यहाँ जूना आदमी जो माजी होता वो नए को चेयर पे बैठा था, उसके लिए काम करता, और इतना सीखे सब नेता लोग, तो भी मेरे ख्याल से झगड़े 50% बंद हो जाएंगे। पर आज हमारे झगड़े इतने हैं जिसका हिसाब नहीं, क्योंकि हम सब राजनीति के भरोसे अपने आप को भी किधर रख दिया है पता नहीं। और ऐसे इसमें रोटरी के प्रोग्राम में हमारे जैसे भी जानबूझ के आते, मैंने इनको बोला था कि मैं आऊंगा, क्योंकि मैं कल ही बंबई से आया हूँ, 15 दिन के बाद बंबई से आया, मेरे वहां भी थोड़ी ओपीडी में गर्दी बहुत थी, फिर भी मैंने बापू बोला था कि इनको सब तैयारी हो जाएंगी तब मेरे को बुलाना, मैं आ जाऊंगा। बच्चों के लिए भी बख्शीश देना है तो हम जरूर आएंगे, क्योंकि हम अगर गाना गाएंगे तो बाहर के गांव के कुत्ते भूखने लग जाएंगे, पर जो नंदुरबार का अच्छा है उसकी आवाज सुनने को होना। और इसी के लिए माझ्या मुलाने पण गाणं बी जे चॉईस केलं ते सर्व धर्म समभावाचं गाणं चॉईस केलं, क्योंकि दुर्भाग्य से अभी सर्व धर्म समभाव की बात करने वाला जल्दी नहीं मिलता कोई। आजकल सब लोग अपने हिंदू मुसलमान के राजनीति पर ही, ये एक हमारा बैठा है यहाँ बोरी बेचारा, पर हिंदू मुसलमान की राजनीति पर ही अपनी राजनीति की भट्टी गर्म करने वाले बहुत है। उससे हटकर हमारा समाज से भी कुछ रिश्ता है, और एक छोटे से लड़के ने उसकी जान रखी, पहचान रखी, और उसने जो गाना सिलेक्ट किया वो गाना अच्छा सिलेक्ट किया, इसके लिए दिल से उसको धन्यवाद देता हूं, क्योंकि भविष्य में राजनीति से हटकर हमको काम करना पड़ेगा। बड़े बड़े सवाल है देश के सामने, पर उसकी हम बात ही नहीं करते, हम करते खाली हिंदू मुसलमान की बात, और वही देश के लिए सबसे धोखे की बात है। भविष्य हमारा खतरे में है, हमको सबको भाईचारे के साथ रहना चाहिए, ऐसा मुझे तो भी लगता है और मैं तो मानता हूं, क्योंकि मैंने आज तक के 2 व्याख्या हो गई हिंदू की भी, जो मुसलमान को गाली देता वो कट्टर हिंदू हो गया, जो सर्वधर्म समभाव की बात करता उसको हिंदू भी मानने को तैयार नहीं है।
ऐसा भी लोग है, पर ऐसी बातों से दुर्भाग्य से नंदुरबार का भी माहौल खराब हो जाता टाइम पड़ा तो। और देश की भी बात तुमको हमको सबको मालूम है। मैं विनती करता हूं कि भविष्य में भी नंदुरबार की अमन और शांति के लिए हम सब मिलके काम करेंगे, ऐसा मुझे लगता। फिर से एक बार हमारे जितने भी स्पर्धक थे, क्योंकि मुझे जाना है और इसके लिए मैं डिस्टर्ब किया, तुमचं पदग्रहण समारंभ बिंब आपण करा, आपण नक्की चांगलं काम कराल। तुम्हारा रुबाब देख के, तुम्हारा सूट बीट ड्रेस कोड, हर आदमी ड्रेस कोड में बैठेला है, ऐसा लगता कि कुछ बड़े लोगों के प्रोग्राम में आले आहे आपण। ऐसे माझ्या बहिणींची भी मला वाटतं साडी आहे परफेक्ट, सगळ्यांची साडी भी तीच आहे, कारण ड्रेस कोड मध्ये भी ओळख होऊन जाते की नाही हा रोटेरियन आहे। आणि मी तर रोटरीच्या कार्यक्रमाला जेव्हा येतो तेव्हा माझे गुरुवर्य स्वर्गीय सरांची मला आठवण येते, कारण त्या माणसाच्यामुळेच रोटरीचं काम नंदुरबारमध्ये सुरुवात झाली होती। आज ते आमच्यामध्ये नाही आहे, हे आमचं दुर्दैव आहे। पण तरी सुद्धा ज्या गुरुजनांच्या घरी मी राहिलो, त्यांचे संस्कार घेऊनच वाढलो आणि भविष्यामध्ये सुद्धा त्यांना साजेसच राजकीय जीवनामध्ये आम्ही काम करणार आहोत, याची शपथ आम्ही सुद्धा घेतलेली आहे। पुनश्च एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। मला आमंत्रित केलं, मी तुमच्या कार्यक्रमाला थोडासा डिस्टर्ब करतोय, त्याबद्दल क्षमा मागतो, पण आपल्याला दोघांना मनापासून शुभेच्छा देतो। आणि दोनों माल वाले हैं मेरे ख्याल से, क्योंकि प्रोजेक्ट लगाने के रहे तुम घर है तो घर से चंदन लगाने वाला ही होना। आणि तुम्ही दोघं जण एकदम माल वाले लोग बराबर ढूंढे हैं। विशाल चौधरी बहुत होशियार है, एकदम नीचे बैठ के ऊपर गर्दी गम्मत देखते रहता, बराबर उसने आदमी जवाबदारी से दिए कि जो अच्छे प्रोजेक्ट लाएंगे अच्छे प्रोजेक्ट चलाएंगे, आणि इसी के लिए मुझे भी उन्होंने आमंत्रित किया था। परत सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि एक प्रकारचे जरी सत्तेत जरी आम्ही असलो, सत्तेची चाक आम्ही चाकतोय, फक्त सत्ता आम्हाला पाहिजे, एवढंच स्वार्थ आमचा राजकारणाचा असतो। म्हणजे मी तर अर्धा राजकारणी आणि अर्धा उद्योजक आहे, पण मी अनुभवतोय की सत्ता जरी असणार तर सत्तेसाठी सगळे एक होत आहेत, परंतु या ठिकाणी निस्वार्थ सेवेसाठी जरी लायन्स क्लबची काही मंडळी असणार आणि रोटरीची जर काही मंडळी असणार, परंतु एकमेकांना सहकार्य करून समाजासाठी आपल्याला काय चांगलं देता येईल एवढा प्रयत्न तुम्ही करतायत, हा आम्हाला अभिमान या ठिकाणी वाटतो माझ्या मित्रांनो। की रोटरी जर म्हटलं की एक समाजसेवेला समर्पित असं कार्य करणारी एक संस्था आहे, एक सामाजिक चळवळ राबवणारी संस्था आहे, जी शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण संवर्धन असू द्या, असे अनेक प्रकल्पावरती काम करतायत। आणि या प्रकल्पावरती ज्यांनी काम केलेले त्यांची मदत नेहमीच आमच्या संस्थेला, आमच्या एज्युकेशनल ट्रस्टला मिळाली आहे। आणि यात विशेष वाटा जर कोणाचा असणार तर आमचे डॉक्टर विशाल चौधरी सर आहेत, त्याच्यानंतर निलेशजी तवर आहेत, आणि असे बरेचसे आमचे मित्र जे रोटरीचे, त्यांच्या माध्यमातून नेहमीच ही मदत मिळत असते। मी पुनश्च जे पदाधिकारी या ठिकाणी नवीन नेमणूक झालेले आहेत, जे मेंबर या ठिकाणी झाले आहेत, त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि तुमच्या हातून नेहमीच चांगलं काम व्हावं अशी पुनश्च प्रार्थना करतो। आणि शेवटचे दोन असं म्हणतो की आमचे आशिष जी, म्हणजे आम्हाला तर आशिष अजमेरा तोंडावरती येतं, कारण की तोही मोठा रोटरी सर आशिष अजमेरा हमारा श्री दादा का लंगोटी यार है, यानी भाई अभी हमें दूसरे आशिष जी पटवारी साहब मिले हैं, तो आप सर गवर्नर हो, तो गवर्नर का कंट्रोल हमारे ये नंदुरबार के क्लब के ऊपर अच्छी तरह से ब्लेसिंग होना चाहिए, यही प्रार्थना कर रहा हूँ मैं आपसे। क्योंकि अभी आपने मुझे बोला कि दमन से लेके तो यहाँ तक 300 क्लब है, पर ये नंदनगरी का क्लब जो है सर, ये उनमें से एक आइडल क्लब है, जो पूरा समर्पित क्लब है ये। तो ये क्लब के ऊपर आप अच्छी तरह से ध्यान दें, यही आपसे प्रार्थना करता हूँ। कि आपने अभी मुझे बोला कि भाई क्लब के माध्यम से जो 3060 जो आपका जो डिस्ट्रिक्ट है, वो डिस्ट्रिक्ट के माध्यम से $20 लाख आपने भेजे हुए हैं और $28 लाख यहाँ पे आने वाले हैं। हम आपसे ज्यादा कुछ नहीं मांगते हैं, हमारा सिर्फ इतना ही इंटेंशन है और इसके अंदर स्वार्थ है कि नंदुरबार डिस्ट्रिक्ट जिस तरह से अभी एक ट्राइबल डिस्ट्रिक्ट करके जाना जाता है, तो जो एजुकेशनल और कुछ सिकल सेल एनीमिया का जो प्रॉब्लम है, और एजुकेशनल ट्रस्ट के माध्यम से जो भी कुछ अपने को हेल्प करना है, उतना आप ज़्यादा से ज़्यादा हमारे ये रोटरियन
क्लब के लिए करें, इतनी प्रार्थना आपसे करता हूँ।